हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचा आज आपण 9वा भाग पाहणार आहोत। या भागामध्ये बुद्ध आणि त्यांचे समकालीन याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे। बुद्धाच्या समकालीन जवळपास 62 पंथ होते। त्या पंथापैकी 6 पंथ असे होते की जे सर्वात जास्त महत्त्वाचे मानले जात होते। बुद्धांचे त्यांच्याविषयी काय मत होते हे देखील या भागात आहे। सोबतच बुद्धाने अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या त्याज्य ठरवल्या, कुठल्या गोष्टी आहेत ज्या बुद्धांनी स्वीकार केला आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यात बुद्धांनी बदल केला। तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही हा भाग पूर्ण पाहाल। धन्यवाद। भाग 6वा, भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन। 1. भगवान बुद्धांचे समकालीन। ज्या काळात सिद्धार्थ गौतमांनी परिवर्जा घेतली होती त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजलेली होती। ब्राह्मणी तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते। त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता। यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते। या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता। त्याच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत। त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही। कोणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावी, स्वतः चोरी करावी, दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावी, स्वतः व्याभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलवयास लावावे। आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही। एखादे कृत्य कितीही जघन्य असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही। एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही। आत्म्यावर कशाचीच क्रिया म्हणजे परिणाम होत नाही। ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात। मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही। दुसऱ्या एका विचारधारेचे नाव नियतिवाद असे होते। त्याचा मुख्य प्रणेता मक्खनी गोसाल हा होता। त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा पूर्वनिश्चयवाद होता। कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही। घटना घडतात त्या कोणीही घडवू शकत नाही। दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही। जगामध्ये मनुष्यावर जे घडायचे घडतच असते, ते त्याचे तत्त्वज्ञान होते। तिसऱ्या मताचे नाव उच्छेदवाद असे होते। अजित केशंबल हा त्यांचा मुख्य प्रणेता। त्यांचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होते। यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही। कर्माची अशी काही फळे नसतात किंवा ज्यांना आत्म्याला स्वतः भोगावी लागतात। स्वर्ग नाही की नरक नाही। जगातील दुःखांच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनलेला आहे। आत्म्यापासून वाचू शकत नाही, आत्मा त्यापासून वाचू शकत नाही। जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही। या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे। जन्म मरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे। त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल। त्यापूर्वी होणार नाही किंवा कोणत्या उपायाने होणार नाही। चौथ्या मताचे नाव अनन्यवाद असे होते। या पंथाचा प्रमुख पखुद कच्चायन हा होता। त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो। यापैकी प्रत्येक तत्व स्वतंत्र आहे। त्यांचा एकमेकावर परिणामही होत नाही। प्रत्येक तत्व स्वयंभू आणि शाश्वत आहे। त्याचा कशानेही नाश होऊ शकत नाही। जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही। शस्त्राने सप्त महाभूतात प्रवेश केला एवढाच त्याचा अर्थ समजावा। संजय बेलटीपुत्ताचे स्वतःचे एक वेगळे मत होते। त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा भयंकर संशयवाद होता। संजय बेलटीपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले
आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेल, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेल. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात असतो काय? असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईल, कारण त्यांचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलटीपुत्ताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या मताचे नाव चातुर्य संवरवाद होते. या पंथाचे प्रमुख भगवान महावीर होते. सिद्धार्थ गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना ते जिवंत होते. त्यांना निघट नाथपुत्त म्हणत. महावीरांनी असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मापासून मुक्त व्हावे असे त्यांनी सुचवले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चतुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमाचे पालन करावे असे महावीरांनी सांगितले. ते 4 नियम पुढील प्रमाणे: 1. हिंसा न करणे. 2. चोरी न करणे. 3. खोटे न बोलणे. आणि 4. मालमत्तेचा संग्रह न करणे आणि ब्रह्मचर्य पाळणे. 2. समकालीनाविषयी भगवान बुद्धांची वृत्ती. या नव्या तत्ववेत्यांची शिकवण भगवान बुद्धांनी स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणुकीला त्यांनी दिलेली अमान्यता अकारण नव्हती. ते म्हणतात, पूर्ण कश्यप किंवा पखुद कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य जर कोणत्याही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्याइतकी मजल मारू शकेल. जर मख्खली गोसाला चे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाच्या हातचे खेळणे होईल. तो स्वतःला बंधमुक्त करू शकणार नाही. अजित केसांबल चे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलटीपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर पाण्यावर तरंगत राहिल्याप्रमाणे माणसाला निरुद्देश जीवन जगावे लागेल. निघट नाथपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होईल. याप्रमाणे त्यावेळच्या तत्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवन मार्ग भगवान बुद्धांना पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले. म्हणून त्यांनी याबाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले. भाग 7. साम्य आणि भेद. 1. त्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धांनी सर्वथा त्याज्य ठरविल्या. या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकावरून असे दिसते की बुद्धांनी ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काय रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड ठेवली होती. या कल्पना अशा: वेद प्रामाण्यावर विश्वास, आत्म्याचा मोक्ष यावर विश्वास म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होणार नाही यावर विश्वास, मोक्ष प्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेच्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसरण किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्मावर विश्वास म्हणजेच या जन्मी माणसाची जी काही स्थिती परिस्थिती आहे ती पुनर्जन्मीच्या कृत्यामुळे आहे या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्वे ठरविताना भगवान बुद्धांनी आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्यांनी त्याज्य ठरवल्या. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी संकल्प विकल्पाच्या कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्यांनी धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्यांनी धुडकावून लावले. त्यांनी आत्म्याला ना शरीर मानले, ना संवेदना मानले, ना चेतना आणि ना विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्यांनी त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रचार केला होता अशी उच्छेदवादी मते त्यांनी त्याज्य ठरविली. नास्तिक मतांचा त्यांनी धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ सांगता येणे
यास ज्ञान म्हणावे हे मत त्यांनी अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोणा एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्यांनी त्याज्य ठरविले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्यास सर्वथा नाकारले. 2. त्या गोष्टी ज्यात भगवान बुद्धांनी बदल केले. कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत यांना प्रतित्य समुत्पादाच्या स्वरूपात त्यांनी मान्य केले. जीवनाच्या निराशावादी दृष्टिकोनाचे त्यांनी खंडन केले. त्याचप्रमाणे मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन त्यांनी त्याज्य ठरविला. एखाद्या पुनर्जन्मी केलेल्या कृत्यात या जन्मासाठी दुःख निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे त्यास त्यांनी अमान्य केले आणि पूर्वजन्मातील कर्मे असल्यामुळे या जन्माच्या कर्मांना ती परिणामशून्य करतात हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला. जुन्या कर्मवादाच्या ठिकाणी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला आणि कर्मसिद्धांताच्या जुन्याच बाटलीत त्यांनी नवी दारू ओतली. आत्म्याचा फेरा या संसरणाच्या तत्वाच्या जागी त्यांनी पुनर्जन्माच्या नवीन सिद्धांताला स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्यांनी नवीन निब्बाण म्हणजे निर्वाण या तत्वाची स्थापना केली. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या मौलिक विचारांनी भरलेले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे त्यात फेरबदल केलेला आहे किंवा त्यांची व्याख्या केलेली आहे. 3. त्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धांनी स्वीकारले. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्यांनी मानले. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूवर प्रभाव टाकते व त्यांची निर्मिती करते. जर मनावर संयम करता आला तर सर्व गोष्टीवर सर्व कृत्यावर नियंत्रण राहते. मन सर्व मानसिक क्रियांचे प्रधान असते. मन हेच प्रमुख आहे. मन हे त्या चेतसिक शक्तीचेच बनलेले असते. म्हणून सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे मनाची साधना करणे होय. भगवान बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. ज्या आमच्या अंत उत्पन्न होतात व त्यांचे बहिर्मुखी परिणाम आपल्यास भोगावे लागतात. जे वाईट आहे, ज्यांचा वाईटाशी संबंध आहे आणि जे वाईटाच्या अधीन आहेत ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावलांमागे गाडीचे चाके जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी करीत राहणे हे धर्माचे सार होय. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचे तिसरे वैशिष्ट्य हे की पापकृत्य टाळावयास हवी. त्यांच्या शिकवणुकीचे चौथी उद्दिष्ट असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. भगवान बुद्धांचा धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणून नाही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.